नमस्कार वेली मित्रांनो. तर आज फक्त आपण व्हिडिओ बनवत आहोत जो की आरबीआय प्रोजेक्ट मध्ये प्रोग्राम घेतल्याच्या नंतर डाटा कसा अपलोड करायचा. तर आता तुम्ही छोटे छोटे प्रोग्राम घेतायत तर त्याचा डाटा अपलोड कसा करायचा आहे त्याचा तुम्हाला सांगतो. बघा, इथं सुरुवातीला तुम्हाला पोर्टलला जायचं आहे. इथं पोर्टलला गेल्याच्या नंतर तुम्ही अगोदर वर्कशॉप क्रिएट केलेला असेलच किंवा नसेलही, तर तो क्रिएट कसा करायचा तो पण सांगतो. बघा, इथं तुम्हाला CEC-ID आणि तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे पासवर्डमध्ये आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आता बघा, यांनी वर्कशॉप क्रिएट केलता आणि त्यांचे सिटीजन हे 12 आलेले आहेत. तर इथं तुम्हाला डॅशबोर्ड दितोय. डॅशबोर्डमध्ये अगोदर तुम्हाला सांगतो, वर्कशॉप क्रिएट करताना म्हणजे तुम्हाला प्रोग्राम घ्यायचा आहे. समजा आता आज 10 वाजता किंवा 12 वाजता प्रोग्राम घ्यायचा आहे, तर त्याच्या बिफोर 1-2 तास 3 तास अगोदर प्रोग्राम तुम्हाला क्रिएट करायचा आहे. मग त्याचा मागं पुढं टायमिंग झाला तरी चालतो. समजा आता तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही आज प्रोग्राम घेतला संध्याकाळी 6 ते 8 किंवा 7 ते 9चा आणि त्या प्रोग्रामला लोक जमायला समजा उशीर झाला, 7, 8, 9 वाजले, 10 वाजले, तरी काही अडचण नाही. किंवा त्याच्या अगोदर लवकर जरी झाला प्रोग्राम तो, तरी काही अडचण नाही. फक्त त्या डेटमध्ये तो प्रोग्राम झाला पाहिजे आणि त्या डेटमध्ये तो प्रोग्राम तुमचा तयार म्हणजे क्रिएट झालेला पाहिजे. आता क्रिएट करताना काय करायचं आहे, इथं क्रिएटला जायचं आहे. इथं प्रोग्राम ऑलरेडी असतो. इथं डेट टाकायची, कधी प्रोग्राम घ्यायचा आहे. समजा आज घ्यायचा आहे, उद्या घ्यायचा आहे. उद्याचा घेतला, इथं टायमिंग टाकला तुम्ही 7 ते 9. इथं PM करायचं म्हणजे संध्याकाळचं इथे, आणि इथं 0900 PM. त्याच्यानंतर बीड. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या तालुक्यामध्ये घ्यायचं आहे, तुमचा जे तालुका असेल तिथं समजा गेवराई आहे. इथं गेवराई घेतल्यानंतर इथं समजा बाबुलतारा म्हणून ग्रामपंचायत आहे. आणि त्याच्यानंतर इथं वर्कशॉपमध्ये तुम्ही इथं ग्रामपंचायत ऑफिस किंवा GP ऑफिस बाबुलतारा किंवा हनुमान मंदिर किंवा तुमच्या सेंटरवर घ्यायचं असेल तर CEC सेंटर, जे तुमच्या दुकानचं नाव असेल ते टाकू शकता इथं. बरोबर आहे. आणि क्रिएट करायचं. क्रिएट केलं की आता वर्कशॉप इथं क्रिएट होतो. त्याच्यानंतर क्रिएट केलं की तुम्हाला इथं टोटल सेशनमध्ये 1 काउंट दिसतो. 1 काउंट दिसल्यानंतर तुम्हाला इथं प्रोग्राम अपलोड करायचा आहे. आता हे झालं क्रिएट. क्रिएट झाल्याच्या नंतर तुम्हाला या पोर्टलवरती काहीच काम करायचं नाही. डायरेक्टली काय करायचं आहे, वर्कशॉप जिथं घेतलाय तुमचं नियोजन आहे तिथं जायचं आहे. तो जो व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला 30 मिनिटाचा, तो व्हिडिओ, त्याच्यानंतर आपलं RBIचं हे बॅनरमध्ये तिथं लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर तो प्रोग्रामचा व्हिडिओ तुम्हाला, जर लोक कमी असेल तर लॅपटॉपवरती किंवा जास्त असेल तर TV किंवा प्रोजेक्टरवरती तुम्हाला प्रोग्राम चालू करायचा आहे. चालू केल्यानंतर जिथं जिथं तुम्हाला प्रोग्राम तिथं थांबतंय व्हिडिओ, तिथं थोडं तो लोकांना समजून सांगायचं की आतापर्यंत काय अडचणी होत्या आणि काय त्याच्यावरती मार्ग काढायचा आहे. हे तुम्हाला UPI बद्दल त्यांना समजून सांगायचं आहे. आणि एखाद्याचं कोणी जर म्हणलं की UPI ID माझा चालू करून द्या किंवा काही करा, तर तुम्ही त्यांचं चालू पण करून देऊ शकता. आणि अशा केसेसमध्ये आता आपल्याला पर्सन आपल्याला पैसे भेटणार, त्याच्यामुळं जे काही लोक येणार आहेत त्यांना चहा नाश्ता काय जे तुमच्या हिशोबाने जमल ते तुम्ही त्यांना द्यायचं आहे. आता हे झालं प्रोग्रामचं. तर प्रोग्राम पण तुमचा झाला. तुम्ही 4 फोटो घेतले आणि त्याच्यानंतर आता अपलोड कसं करायचं आहे. आता इथं बघा, सिटीजन म्हणून नाही. इथं तुमचे जर कमी लोक असतील, आता ज्यांचे मोठ्या प्रमाणात घेतात ते एक्सेलमध्ये हे करून अपलोड करतात. पण तुम्हाला काय करायचं, इथं क्रिएट सिटीजन मध्ये जायचं आहे. इथं नाव आणि मोबाईल नंबर, आपले नाव आणि आडनाव टाकायचे, पूर्ण नाव टाकायची गरज नाही. जर असेल तुमच्याकडे तर टाकू शकता. इथं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचे. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर, त्याच्यानंतर इथं त्याचं वय, त्याच्यानंतर इथं क्रिएट वर्कशॉप म्हणजे कोणत्या वर्कशॉपचं ते बेनिफिशरी त्याचं डिटेल्स घ्यायचं. त्याच्यानंतर इथं त्याचं जेंडरच्या नंतर इथं ऑक्युपेशनमध्ये तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं, शेतकरी होता का, तो लेबर आहे किंवा बचत गटाची महिला आहे किंवा सिनियर सिटीजन आहे किंवा छोटा दुकानदार आहे किंवा एखादा युथ आहे म्हणजे 18+ किंवा एखादा युवा आहे किंवा एखादा जे आहे ते गव्हर्नमेंटच्या स्कीम मधला एखादा बेनिफिशरी, त्यातलं तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला नाव लक्षात की येऊन जाईल. त्याच्यानंतर जिल्हा, तुमचा जे तालुका होता ते तालुका, त्याच्यानंतर जी ग्रामपंचायत होती ती ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं आणि क्रिएट करायचं. हे झालं की एक क्रिएट केलं की तुमचा इथं डॅशबोर्डला काउंट एक येऊन जातो. आता ह्यांनी 12 केलेले तर त्याच्यामुळे इथून 12 दिसतात. हे झालं आता अटेंडन्स इथून क्रिएट सिटीजनची. अटेंडन्स झाल्याच्या नंतरच तुम्हाला जे काही व्हिडिओ येतं, व्हिडिओ आणि फोटो, 4 फोटो आणि 2 व्हिडिओ, ते इथून तुम्हाला अपलोडमध्ये जायचं आहे. अपलोडमध्ये गेल्यानंतर इथं बघा, इथं वर्कशॉप येईल. वर्कशॉप आल्यानंतर इथं हे बघा,
4 फोटो आणि 2 व्हिडिओ. त्याच्यानंतर इथं 4 फोटोला सिलेक्ट करायचं. त्यांनी अपलोड केलेत म्हणून इथं दिसत नाही. इथं 4 फोटो अपलोड करायचे आणि नंतर व्हिडिओ अपलोड करायचे. आणि व्हिडिओ काही जण काय करायला की 3-3, 4-4 मिनिटाचे व्हिडिओ गेले, तर तेवढे आपल्याला गरज नाही. आपल्याला एक 30 ते 40 सेकंदाचा व्हिडिओ, म्हणजे एक व्हिडिओमध्ये तुम्ही समजून सांगायला तो आणि एका व्हिडिओमध्ये लोक कार्यक्रम बघायला तो, असं बघतो थोडे छोटेच व्हिडिओ आपल्याला करायचे, कारण की जास्त साईजवाले तिथं अपलोड होत नाहीत. हे झालं फोटो आणि इमेजेस व्हिडिओ अपलोड करायचं. त्याच्यानंतर पुढचं स्टेप्स आहे. आता तुम्ही इथं अपलोड केलं, इथं व्ह्यू वर्कशॉपला जायचं आहे. व्ह्यू वर्कशॉपला गेल्यानंतर इथं व्ह्यूला क्लिक करायचं आहे. व्ह्यूला क्लिक केल्यानंतर इथं बघा, इथं बॅनर चेकलिस्टमध्ये जायचं आहे आणि इथं पण टोटल सिटीजन तुम्ही जेवढे अपलोड केले होते ते 12 सिटीजन दिसत आहेत, 2 व्हिडिओ दिसत आहेत आणि 4 फोटो पण दिसत आहेत. त्याच्यानंतर खाली चेकलिस्ट, तुमच्याकडे बॅनर होतं प्रोग्राममध्ये, टिक करायचं आहे. टीव्ही, इंटरनेट, वायफाय होतं. त्याच्यानंतर तुम्ही चहा नाश्ता त्यांना दिलेला आहे, ते पण रिफ्रेशमेंटला टिक करायचं. टीव्ही प्रोजेक्टर होता, त्याला पण टिक करायचं. आता हे पार्शल यांनी क्लिक केलंय, काही अडचण नाही, पण ह्याला टिक करायचं नाही. हे खालच्या दोन याला जर चेअर असलेला तुमच्या प्रोग्राममध्ये तरच टिक करा, अदरवाईज त्याला करू नका. याचं पार्शलीला पण करा, खालचे दोन सोडून द्यायचे, कारण की आपल्याकडे चेअर वगैरे काही अवेलेबल होत नाही आणि पार्शली पण काही गरज नाही. हे टिक करायचे. खाली सबमिट बटन येतं, सबमिट करायचं आणि सोडून द्यायचं. त्याच्यानंतर इथं अपडेटला यायचं. अपडेटला आल्याच्यानंतर इथं कम्प्लिटेड करायचं आणि इथं ओके कमेंट लिहायचं आणि अपडेट करायचं. अपडेट घेता, आता हे ऑलरेडी केलं आहे त्याच्यामुळे इथं एरर आला. आणि अपडेट केलं की इथं पेंडिंग फॉर अप्रूव्हल, म्हणजे हा आता आपल्याकडून RBIच्या पोर्टलला दिलेला अप्रूव्हलला सेंड झाला, म्हणजे आपलं काम इथं संपलं. एवढंच आपल्याला करायचं याच्यामध्ये. आणि एवढं झालं की आपण दुसऱ्या प्रोग्रामच्या नियोजनाला चालू करायचं. एका दिवसामध्ये तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही सेशन क्रिएट करून 3 सेशन तुमच्या हिशोबाने करून हे करू शकता. आणि याच्यामध्ये तर संधी तुम्हाला खूप जास्त आहे. 5, 10, 15, 25 जे काही तुम्हाला जसं जमल त्या हिशोबाने तुम्ही तो काउंट लोकांना गोळा करून हे करू शकता. आणि जास्तीत जास्त तुम्हाला याच्यामधून कमिशन ते पैसे कमवायची संधी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा UPI बद्दलचा अवेअरनेस आपल्याला वाढवायचा आहे, जेणेकरून काही जे फ्रॉड होतात काय होतात त्याच्याबद्दल त्यांना माहिती मिळेल आणि त्यांची जनजागृती होईल. 30 मे पर्यंत आपल्याला हे करायचं आहे. पायलट बेसिसमध्ये आपल्याला महाराष्ट्राला निवडलेलं आहे. त्याच्यामुळे जेवढं जास्तीचं करता येईल तेवढं तुम्ही याच्यामधून काम करा. ठीक आहे, धन्यवाद.